जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून दिनांक 7/4/2025 ते 23/4/2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत। सदर जाहिरात ही nanded.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जाहिरातीचा प्रसिद्धी दिनांक 7/4/2025 आहे। अर्ज स्वीकृतीचा शेवटचा दिनांक 23/4/2025 आहे। अर्ज स्वीकृतीचे ठिकाण बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड कार्यालय श्री संजय प्रदीपराव औरतकर, घर नंबर 118-186 श्री साई सदन, बिल्डिंग 2रा मजला, नवा मुंढा नांदेड येथे तुम्ही अर्ज पाठवू शकता। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधनी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे। नगरपालिका किंवा नगरपंचायत, नगर परिषद, शहराचे नाव इथे दिलेले आहे आणि अंगणवाडी केंद्रांचे नावे इथे दिलेले आहेत। अर्धापूर आणि अंगणवाडी केंद्राचं नाव फुलेनगर अर्धापूर। अशा प्रकारे इथे उमरी, माहूर, किनवट, हिमायतनगर अशा प्रकारे इथे भरपूर अंगणवाडी केंद्रांची नावे दिलेली आहे। प्रत्येक केंद्रामध्ये एक पोस्ट असणार आहे। एकूण पदांची संख्या ही 23 असणार आहे। अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या मानधनी पदांच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे दिलेले आहेत। पदाचे नाव अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस। मानधन अंगणवाडी सेविका यांचे एकत्रित मानधन हे दरमहा रुपये 13,000 व मदतनीस यांचे एकत्रित मानधन दरमहा 7,500 असेल। अंगणवाडी सेविका पदांची कर्तव्य व जबाबदारी थोडक्यात इथे दिलेली आहे। तर शासनाने वेळोवेळी सोपवलेली कामे करणे, आहार वाटप करणे, मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घेणे, अंगणवाडी सेविकेने शासनाने ठरवून दिलेले कामकाज व इतर सर्व कामे करणे, अंगणवाडी केंद्र सुरू करणे, लाभार्थ्यांना शिक्षण देणे, लाभार्थ्यांना पूर्वशालेय शिक्षण देणे, दरमहा लाभार्थींचे वजन उंची करणे, सर्वेमधील गृहभेटी करणे, शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेबाबत वेळोवेळी दिलेल्या इतर सर्व कामे करणे, मदतनीस पदाची कर्तव्य व जबाबदारी थोडक्यात इथे दिलेली आहे। अंगणवाडी व सभोवतालचा परिसर स्वच्छ करणे, मुलांना पिण्याचे पाणी सोय व आहार वाटप करणे, मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घेणे, अंगणवाडी सेविका अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजात मदत करणे, अंगणवाडी सेवा केंद्र उघडणे, तसेच शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेची वेळोवेळी दिलेली इतर सर्व कामे करणे। तर जाहिरात प्रसिद्धी आणि हे दिनांक वगैरे आपण पाहिलेलेच आहेत। तसेच वयाची अट इथे दिलेली आहे। 18 वर्षे ते कमाल 35 वर्ष आणि कमाल वय 40 वर्ष विधवा उमेदवारांसाठी असणार आहे। लहान कुटुंब म्हणजेच 2 अपत्य असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। त्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। भाषेचे ज्ञान इथे मराठी भाषा, तसेच 10वीमध्ये मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। अनाथ किंवा उमेदवारांबाबत पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा पुनर्विवाह नसल्याचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे। अनुभव असेल अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस मिनी अंगणवाडीचा तर त्याचं प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे। प्राथमिक यादी ही वेबसाईटवर लागली जाईल। तसेच जी निवड प्रक्रिया आहे त्यामध्ये गुणांनुसार गुणांच्या आधारे ही निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे। तर इथे काही अर्जाचे नमुने दिलेले आहेत। त्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा या पदासाठी इथे अर्ज करण्यासाठी हा नमुना दिलेला आहे। या PDF च्या शेवटी हे नमुने आहेत। ते PDF तुम्ही डाउनलोड करून घेतल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकता।